नमो नमः. आज आपण 10वीच्या संपूर्ण संस्कृतम या पुस्तकातील रम्य संस्कृतममधील लकार जगत धातवः हा भाग बघूया. आता इथे व्हॉट्सअप ॲप गणालापः असं म्हटलंय. म्हणजेच काय, तर इथे आपल्याला एका व्हॉट्सअप ग्रुपवरचं चॅटिंग दिलंय, म्हणजेच तिथे झालेली चर्चा दिलेली आहे, तर ती आपल्याला बघायची आहे. हा विद्यार्थ्यांचा व्हॉट्सअप ग्रुप आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी काय काय बोललेलं आहे, काय चर्चा केली आहे ती आपल्याला बघायची. आता इथे म्हटलं आहे द्वितीय समूह. म्हणजेच काय, तर यामध्ये जी वाक्य आहेत त्याच्यामध्ये दुसऱ्या गटाचे जे धातू आहेत तर त्यांची रूपं वापरलेली आहेत. आता आपल्याला माहिती आहे पहिला गट कोणत्या धातूंचा, तर 1, 4, 6 आणि 10 हा धातूंचा पहिला गट आहे. याच्यामध्ये पहिल्या गणाचे, चौथ्या गणाचे, 6व्या गणाचे आणि 10व्या गणाचे धातू येतात. तर दुसरा समूह, दुसरा गट कोणता आहे, तर 2, 3, 5, 7, 8 आणि 9 या गणाचे सगळे धातू या दुसऱ्या गटामध्ये येतात. तर आपल्याला याच्या पुढे जे भाषासूत्रम 2 आहे त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी ज्ञा, तसेच ब्रू, त्याच्यानंतर दा, भुज आणि या धातूंची रूपांची ओळख करून दिलेली आहे. तर ते आपल्याला याच्यानंतर बघायचं आहे, पण त्याच्या आधी बघा लकार जगत हे आपण बघूया. सुरुवात करूया वाचायला. शृण्वन्तु शृण्वन्तु म्हणजे ऐका ऐका. अस्मिन् वर्षे पर्यटनार्थं वयं सर्वे ताडोबा अभयारण्यं यामः इति निश्चितम्. काय म्हटलंय, शृण्वन्तु शृण्वन्तु म्हणजे सगळ्यांनी ऐका. अस्मिन् वर्षे म्हणजे यावर्षी, पर्यटनार्थम म्हणजे पर्यटनासाठी, फिरण्यासाठी म्हणून, वयं सर्वे आपण सगळे, ताडोबा अभयारण्यम यामः म्हणजे ताडोबा अभयारण्याला जाणार आहोत, इति निश्चितम असं निश्चित झालेलं आहे. अमेयः वदति. आता त्याच्यावर अमेय म्हणतोय त्वं कथम अजानाः म्हणजे तुला कसं काय कळलं हे. म्हणजे एका विद्यार्थ्याने हे म्हटलंय तर त्याच्यावर तो अमेय म्हणतोय तुला कसं काय कळलं. तर त्यावर तो पुन्हा म्हणतोय पहिला विद्यार्थी, अन्य कक्षात छात्राः तथा ब्रुवते. तो काय म्हणतोय, अन्य कक्षात छात्राः म्हणजे दुसऱ्या वर्गातले मुलं किंवा दुसऱ्या वर्गातले विद्यार्थी तसं म्हणत आहेत. अध्यापक कक्षे अपि तथा चर्चाम अशृण्वम्. अध्यापक कक्ष म्हणजे शिक्षकांची खोली, म्हणजेच काय स्टाफ रूम. तर स्टाफ रूममध्ये सुद्धा मी तशीच चर्चा ऐकली. सानिका वदती तर ही सत्यवचनम. सानिका काय म्हणते, हां मग बरोबर असणार आहे तुझं, तू म्हणतोय ते खरंच असणार आहे. आर्या वदती अहम अवश्यम यामी. आर्या म्हणते मी नक्की येईन. अदिती वदती सर्वे यान्ति चेत अहम अपि एमी. काय म्हणते ती, जर सगळे जाणार असतील तर मी सुद्धा जाईन. अद्य आरभ्य एव सिद्धतां कुर्मः म्हणजे काय, अद्य म्हणजे आज, आजपासूनच काय करायला पाहिजे, तयारीला सुरुवात करूया. आर्या वदती अहम कंदुकम जालयष्टिकाम यष्टिकंदुकौ अपि आनयामी. आर्या काय म्हणते, मी काय काय आणणार आहे, कंदुकम म्हणजे बॉल, जालयष्टिकाम म्हणजे चित्रात दिसतंय आपल्याला तर बॅडमिंटन, यष्टिकंदुकौ म्हणजे काय बॅट बॉल, अपि आनयामी हे सुद्धा मी आणणार आहे. पार्थः वदती अहम टोपिकां क्रीणामि. मी काय घेणार आहे विकत, तर टोपी विकत घेणार आहे. आदित्यः वदती अपूपम लाजान सुपिष्टकानी अपि क्रीणीहि. म्हणजे काय म्हणतोय तो, तर अपूपम म्हणजे केक, लाजान म्हणजे पॉपकॉर्न, सुपिष्टकानी म्हणजे बिस्किटे सुद्धा काय कर, खरेदी कर किंवा विकत घे. चाकलेहान अपि गृहाण आणि चॉकलेट सुद्धा घे. चाकलेह म्हणजे चॉकलेट, चॉकलेट सुद्धा घे. सानिका वदती
आदित्यः तु सर्वदा खादनविषये एव ब्रवीति. काय म्हणते सानिका? आदित्य जो आहे तो तर नेहमी खाण्याविषयीच बोलत असतो. अतः एव पीनः, म्हणूनच कसं झालेलं आहे? जाड झालेला आहे. आदित्यः वदति, आता आदित्य त्याच्यावर म्हणतोय रागावून, भवतु म्हणजे असू दे. तर्हि अहम एकाकी एव भोक्षे, तर मी आता काय करणार आहे? फक्त एकटाच खाणार आहे. न दास्यामि कस्मै अपि, कोणाला सुद्धा देणार नाही. अमेयः वदति, व्याघ्रदर्शनम तत्र प्रमुखम आकर्षणम. आता आपण तो काय म्हणते? ताडोबा अभयारण्याला जाणार आहे, तर तिथे व्याघ्रदर्शन म्हणजे वाघ बघणं हे काय आहे? पहिलं आकर्षण, प्रमुख तिथलं आकर्षण आहे. अहम मम अग्रजात चित्रग्राहकम प्राप्नोमी. तर चित्रग्राहकम, चित्र आपल्याला दाखवलं इथे. चित्रग्राहकम म्हणजे काय? कॅमेरा. तर मी माझ्या अग्रजात, अग्रज म्हणजे कोण? मोठा भाऊ. मी माझ्या मोठ्या भावाकडून कॅमेरा घेईन. करदीपम अपि, करदीपम म्हणजे बॅटरी, बॅटरी किंवा टॉर्चसुद्धा घेईन. किंतु अमेय यह जागर्ति सह एव व्याघ्रम पश्यति. आता काय म्हणतोय हा? पण अमेय जो जागा राहील तोच वाघ पाहू शकेल, त्यालाच वाघ दिसणार आहे. त्वम तू वर्गे अपि स्वपिशी, तू तर वर्गात सुद्धा झोपतोस, असं म्हणतोय तो. तर बघा, हा आपल्याला काय दिलंय? व्हॉट्सअप गणावरचा, व्हॉट्सअपच्या ग्रुपवरचं बोलणं, त्यांचं चर्चा त्यांनी इथे दिलेली आहे. आणि याच्यामधूनच त्यांनी आपल्याला दुसऱ्या गटातल्या धातूंच्या रूपांची ओळख करून दिलेली आहे. तर बघा, शृण्वन्तु, शृण्वन्तु याच्यामधला मूळ धातू आहे श्रू, जो आहे 5व्या गणाचा आहे. 5 पप 5व्या गणाचा धातू आहे. त्याच्यानंतर यामह, यामह मध्ये मूळ धातू आहे या, यामह मध्ये मूळ धातू आहे या, दुसऱ्या गणाचा आहे. 2 पप. या म्हणजेच जाणे आणि शृण्वन्तु म्हणजे ऐकणे. त्याच्यानंतर ब्रुवते, ब्रुवते मध्ये मूळ धातू आहे ब्रू, जो दुसरा गण उभयपद आहे. मूळ धातू याच्यातला ब्रू आहे. त्याच्यानंतर पुन्हा अशृणवम मध्ये पुन्हा श्रूज धातू आहे. अजानाहा याच्यामध्ये मूळ धातू आहे ज्ञा, मूळ धातू आहे ज्ञा, जो 9व्या गणाचा आहे. हा 9वा गण उभयपद आहे धातू. त्याच्यानंतर पुन्हा यामी मध्ये या धातू आहे. त्याच्यानंतर पुढे आहे एमी, एमी मध्ये मूळ धातू आहे ई, ई हा धातू आहे दुसऱ्या गणाचा. त्याच्यानंतर कूर्मह, कूर्मह मध्ये मूळ धातू आहे क्रू, 8व्या गणाचा आहे. 8 उभयपद आहे हा, म्हणजे पपमध्ये पण याची रूपं होतात आणि आत्मनेपदामध्ये पण. त्याच्यानंतर क्रीणामी, क्रीणामी मध्ये मूळ धातू आहे क्री, हा 9व्या गणाचा धातू आहे क्रीणामी. त्याच्यानंतर क्रीणीही याच्यामध्ये सुद्धा तोच क्री धातू आहे. पुढे गृहाण, याच्यामध्ये मूळ धातू आहे ग्रह, ग्रह 9व्या गणाचा आहे हा सुद्धा. ब्रवीती याच्यामध्ये मूळ धातू आहे ब्रू, दुसऱ्या गणाचा. त्याच्यानंतर भोक्षे याच्यामध्ये मूळ धातू आहे भुज, भुज 7व्या गणाचा आहे हा, 7वा गण उभयपद. त्याच्यानंतर दास्यामी याच्यामध्ये मूळ धातू आहे दा, 3ऱ्या गणाचा आहे हा धातू. त्याच्यानंतर प्राप्नोमी, प्राप्नोमी मध्ये मूळ धातू आहे आप, याच्यामध्ये उपसर्ग लागलाय प्र अधिक आप, हा 5व्या गणाचा धातू आहे. त्याच्यानंतर जागर्ती, जागर्तीमध्ये मूळ धातू आहे जागृ, दुसऱ्या गणाचा आहे जागृ, 2 पप. आणि शेवटी आहे स्वपिशी, याच्यामधला मूळ धातू आहे स्वप, स्वप हा सुद्धा दुसऱ्या गणाचा आहे.
तर अशा प्रकारे इथे त्यांनी ही जी चर्चा दिलेली आहे त्यावरून दुसऱ्या गटातल्या धातूंच्या रूपांची ओळख करून दिलेली आहे. आणि याच्या पुढे जे भाषासूत्रम 2 आहे त्याच्यामध्ये तर सगळ्या लकारांची रूपं त्यांनी दिलेली आहेत. मी सांगितलं त्याप्रमाणे ज्ञा धातू आहे, ब्रू धातू आहे, दा धातू, भुज धातू आणि या सगळ्या धातूंची रूपं दिलेली आहेत. तर अशा प्रकारे आज आपण लकार जगत धातवः द्वितीयः समूहः हे समजावून घेतलेलं आहे. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर पुन्हा भेटूया पुढच्या भागात. पुनर्मिलामः. धन्यवादः.